कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक वर्ष तिसरं आणि तिसऱ्या वर्षात आपण पाहतोय की थोड्याच वेळात आपण इन ॲक्शन येतोय. या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण श्रीलाईव्ह व्हिडिओज आणि पाकदर नेटवर्कच्या माध्यमातून केलं जात आहे. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील जे पॅनल आहे, आजच्या दिवसातील जो गट आहे त्याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे, जिथे युवा मासवन विरुद्ध मैत्री ग्रुप केळवा रोड हा पहिला सामना असेल. त्याचबरोबर अष्टविनायक नंडोरे विरुद्ध साई सावली शिगाव हा दुसरा सामना. उपलाट अर्थात प्रतीक इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट यंगस्टार नंडोरे आणि तन्मय 11 गालतरे वर्सेस मान 11. हे आजच्या दिवसातील 8 संघ, जे 8 निमंत्रित संघ आहेत ते आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. चला जास्त वेळ घेऊ नका. 10:05 झालेले आहेत. 10:10 टॉससाठी आमचे सहकारी मित्र राहुल सर तुमच्याबरोबर असतील आणि त्यानंतर 10:15 पहिला चेंडू पडेल याची दक्षता आपण घ्यायचं. कालच्या दिवसात सामने कमी षटकांचे झाले, कारण कालच्या दिवसात सुरुवात थोडी लेट झाली होती. म्हणून प्रत्येक संघाने विनंती आहे, जर तुम्हाला सामने 6 षटकांचे खेळायचे असतील तर दिलेल्या वेळेत आपण उपस्थित राहा आणि सामने हे आपण सुरू करा. कारण ऑलरेडी आपण 1 तास 6 मिनटं लेट आहोत. त्यामुळे विनंती असणार आहे, आपण जास्त वेळ घेऊ नका. या कॅप्टन युवा मासवन आणि मैत्री ग्रुप केळवा रोड या आपण लगेच जास्त वेळ न दवडता टॉस का बॉक्समध्ये आमचे सहकारी मित्र राहुल धानर सर तिकडे जातील. ते पुढची प्रोसिजर कंप्लीट करतील. तोपर्यंत आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक पर्व तिसऱ्यामध्ये हार्दिक स्वागत करत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हॅलो, चला टॉससाठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण लगेचच टॉस या ठिकाणी करणार आहोत. पहिला सामना आजच्या दिवसातील युवा मासवन टीमचे कॅप्टन आणि मैत्री ग्रुप केळवा टीमचे कॅप्टन केळवा रोड आदरणीय सन्माननीय संदीप जांबाज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं आपण करूया सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. खूप सुंदर असं हे व्यक्तिमत्व जे पाहायला मिळत आहे आणि चांगले क्रिकेटपटू, चांगले आयोजक आणि आदिवासी समाजासाठी नेहमीच झटणारे हे व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत.
मैत्री टूर त्यांच्या माध्यमातून आदिवासी एकता परिषदचे विद्यमान सचिव आणि मैत्री टूरचे प्रॉपरायटर पाहायला मिळत आहेत. त्यांचे टूर संपूर्ण भारतभर या ठिकाणी प्रचलित आहेत आणि खऱ्या अर्थाने पालघर जिल्ह्यामध्ये मैत्री टूर हे मात्र A1 क्वालिटी प्रदान करताना पाहायला मिळत आहेत. ते देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. साहेबांची स्पर्धा देखील येताना पाहायला मिळते. मैत्री चषक कमिंग सून. चला या ठिकाणी त्याचप्रमाणे आज जर आपण बघितलं तर गौतम वावरे यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना. वाढदिवसाचे पुनश्च एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्याला रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना. गौतम रघुनाथ वावरे यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नो डाऊट आज आपण केक कटिंग देखील करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नो डाऊट गौतम वावरे जबरदस्त क्रिकेटपटू आहेत. ते देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. आपण मागच्याच आठवड्यामध्ये आणि काल देखील पाहिलं की त्यांचा संघ जो क्वालिफाय झाला अष्टविनायक नंडोरे. चला आपण टॉसकडे जातोय. या आपण टॉस करूया. बड्डे बॉय गौतम वावरे यांच्या शुभ हस्ते प्रथमतः चॉईस दिली जाईल आणि चॉईस युवा मासवण टीमने जिंकलेली आहे. टेल इज कॉल आणि टेल येतोय युवा मासवण. हा संघ या ठिकाणी टॉस जिंकतोय. सामना 6 षटकांचा आहे आणि आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारेल. नक्की प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. एकंदरीत काय म्हणाले या स्पर्धेविषयी आणि मैदानाविषयी? नेहमीच युवा मासवण संघ या ठिकाणी येतो, चांगली कामगिरी करतो, नाईट क्रिकेट देखील चॅम्पियन संघ राहिला आहे. या मैदानाविषयी काय म्हणाल? नाही, खरोखरच चांगलं मैदान आहे. विजेतारे साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली. सुंदर नियोजन आयोजन असतं. थँक्यू. ओके, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. तदनंतर आपण मैत्री ग्रुप खेळवा रोड टीमचे कॅप्टन जॉईन झालेत. जर आपण प्रथमतः टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फील्ड. ओके, आता मात्र फर्स्ट बॅट करावी लागेल. 6 षटकांचा सामना आहे. काय माइंडमध्ये चाललंय की 6 षटकापर्यंत या टोटलपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे? 80 पर्यंत. नक्कीच. आणि त्याकरता तुमचे टॉप ऑर्डरचे बॅटर कोण आहेत त्यांची नावं? विशाल आंबात आहे, नरेश पठारे आहे, नरेश चिपाट आहे, संदीप आंबात, उमेश. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. हे होते मैत्री ग्रुप केळवरोड टीमचे कॅप्टन. तर टॉस बॉक्समधून न्यूज आहे, नाणेफेकीचा गोल जिंकला युवा मासवण या टीमने आणि प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स.
हॅलो हॅलो चेक. हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहत आहेत आजचा दिवस आणि आजच्या दिवसामधील क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होताना पाहायला मिळते. आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळते त्या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय श्रीयुत विजयजी तरेसाहेब. क्रिकेट म्हटलं की जीवापाड क्रिकेटला त्यांनी जपलंय. आदिवासी समाजाचं क्रिकेट जे कुठेतरी लुप्त झालं होतं, परंतु त्याला चांगली दिशा मिळावी हा साहेबांचा प्रामाणिक हेतू उद्देश होता आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालाय. प्रामाणिक हेतू उद्देश जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तेव्हा या ठिकाणी यश नेहमीच मिळतं आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालंय. पहिला सामना देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. युवा मासवण विरुद्ध मैत्री ग्रुप केळवा रोड हा सामना आपल्या भेटीला येतोय. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते लाईव्ह जोडलेत, श्री लाईव्हच्या माध्यमातून आणि पाकधरे नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचंही करूया आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय चिरागजी महेर सर यांना पण पाहत आहेत, विनीत मर्दे यांना पण पाहत आहेत, आमचे कॅमेरामॅन सुमित राऊत ब्रँड ऑफ काटाळे यांना पण पाहत आहेत. ही संपूर्ण टीम श्री लाईव्हची आणि पाकधरे नेटवर्कची पाहायला मिळते. त्याचप्रमाणे दोन्ही संघांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मैत्री ग्रुप केळवे रोड 12th मॅन आपण या 12वा खेळाडू कंपल्सरी आहे याची नोंद आपण घ्यायची. गोलंदाजी मार्कवरती जयेश भोईर. PDAPLचं पहिलं पर्व आणि जेव्हा विजय मामा ही स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये त्यांनी मेडन ओव्हर हाताळला, हॅट्रिक मिळवली आणि तरे साहेबांचा वाढदिवस होता आणि तरे साहेबांनी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ मासवण जयेश भोईर गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 1 मधील पहिला चेंडू वेगवान गतिवान बीट केलं बॅटरला. मासवण एक्सप्रेस विशाल दुसऱ्या बाजूनं. विशाल आंबाद गेली 4 ते 5 वर्ष विशाल एक ओपनिंग पेअरचा बॅटर म्हणून पुढे येताना पाहायला मिळतोय. त्याच्याकडे विस्फोटक फटके आहेत. यावेळेस इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न राहिला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे, थोडंसं फंबलिंग राहिलंय. एकेरला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचंय आणि या धावा येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा जरूर परिपूर्ण करताना पाहायला मिळाले. पहिला चेंडू निर्धाव होता आणि दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा येताना विशाल आंबाद आणि नरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मैत्री ग्रुप केळवा रोड या टीमच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवरती मासवण एक्सप्रेस जयेश भोईर पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचा मालिका वीर. यावेळेस या फिंगर इज गॉन नाव अंपायर नाव. राकेश राऊत सरांनी सांगितलं की यावेळेस बॅटर जो होता यष्ट्यांच्या समोर खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि तेच या ठिकाणी आपण पाहतात. या साईड स्क्रीनवरती जरी आपण पाहिला स्प्लम आउट यष्ट्यांच्या समोर पायचीत पकडले गेलेत. पंतांविषयी काल आपण बोलत होतो. एक क्वालिटी ज्यांनी मेंटेन केलेल्या आहेत त्रिमूर्ती जे पाहायला मिळत आहेत. ऑनफिल्ड अंपायर आपण जर बघितलं तर राकेशजी राऊत सर, आदरणीय आशुतोषजी व्यवहारे सरांना आपण पाहिलं कालच्या दिवसापासून आणि आदरणीय जाकीर खान सर. हे 3 क्वालिटी पंच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गेली कित्येक वर्ष क्रिकेटपटूंना डिसिप्लिन लावण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने केलं गेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आशुतोषजी व्यवहारे सर, मी तर म्हणेन सर्वाधिक जर गोलंदाज आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणी काढले असतील तर ते नाव आहे आशुतोषजी व्यवहारे सर आणि ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. याच्यावरून स्पष्ट होते या स्पर्धेची क्वालिटी. कैलासवासीय दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2025 पर्व 3. पहिलं पर्व संघर्ष चिंचणी, दुसरं पर्व बेनापट्टी, तिसरं पर्व कोण. नवीन बॅटर आदरणीय संदीप जांबा साहेब. खोलबट टप्प्याचा बॉल चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह केलं होतं. संदीप जांबा साहेब जबाबदारी नेहमीच घेतात. मग एक आयोजक म्हणून असू द्या, एक आदिवासी एकता परिषद सचिव म्हणून असू द्या, एक क्रिकेटपटू म्हणून असू द्या, प्रत्येक वेळी 100% योगदान देता येत नसतं. परंतु जेव्हा जेव्हा संदीपजी अंबाद साहेबांकडे आपण पाहतो या सर्व गोष्टी सिद्ध होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांना सलाम असेल, रिस्पेक्ट दिली गेली.
नरेशच्या माध्यमातून हे असावं क्रिकेटच्या परिपटलावरती. आज जे काही दिले ते क्रिकेटनेच दिलंय. अशा प्रकारचे चेंडू जेव्हा जेव्हा येत आहेत तेव्हा तेव्हा रिस्पेक्ट देणं हे महत्त्वाचं असतं. अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो, हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळालंय. आणि ते असावं एक चांगले क्रिकेटपटू म्हणून ही भूमिका खूप काही सांगून जाते. 2 धाबा धाव फलकावरती, 3 धावा क्षमस्व. अप्रतिम वेगवान गतिवान चेंडू बाहेर निघताना पाहायला मिळालाय. चांगली दर्जेदार गोलंदाजी कमी वयामध्ये जयेश भोईर आज आपण पाहत आहेत 22 या 23 या वर्षी जबरदस्त प्रदर्शन करताना जे पाहायला मिळत आहेत. आणि अनिकेतजी राऊत सरांनी सांगितलं होतं जेव्हा ते पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले होते की जो कोणी या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज घेईल त्याला मी ताई पॅकर्स या टीममध्ये संधी देईन. आणि येत्या काळामध्ये ती संधी मात्र जयेश भोईरला मिळेल का हे देखील आपण पाहणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. स्कोरबोर्ड 3 धावा धाव फलकावरती इकॉनॉमिकल मेंटेन होताना पाहायला मिळालाय. गोलंदाज एक विकेट जरूर मिळवला परंतु संदीप जांबाज साहेब यांचा एक्सपिरियन्स आणि नरेश कशा पद्धतीने येथून फलंदाजी करतील आणि चांगल्या पद्धतीने त्यांचा खेळ पुढे येताना पाहायला मिळेल. ऋतिक विजय 7वी गोलंदाजी मार्कवरती येतोय. गोलंदाजी करण्याकरिता कशा पद्धतीने येथून गोलंदाजी करेल हा गोलंदाज. एक युवा गोलंदाज अंडर 20 मध्ये जो प्रदर्शन चहाडे क्रिकेट संकुलावरती पाहायला मिळालं. अंडर 19 मध्ये ऋतिक 7वीचं हे जबरदस्त पाहायला मिळालंय. आणि खऱ्या अर्थाने कबड्डी देखील ऋतिक 7वीच्या माध्यमातून जबरदस्त खेळली जाते. चांगले कबड्डीपटू आणि चांगले क्रिकेटपटू. ऋतिक विजय 7वी. पहिला बॉल वेगाने आतमध्ये आला या ठिकाणी आणि ते या ठिकाणी पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू जो पाहायला मिळाला. संदीप जांबाज साहेबांना आपण पाहत आहेत जे फलंदाजी करताना मैत्री ग्रुप केळवा रोड या टीमच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 पाहायला मिळते. पॉवर प्लेचं बंधन P2चं षटक. डाव्या हाताचे गोलंदाज जयेश भोईरला आपण पाहिलं आणि तदनंतर ऋतिक 7वीला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती 4 धावा. आशिषजी कडू आमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवताना काल जो खेळ पाहायला मिळाला माही मिठागरच्या मैदानावरती आणि लकी मैदान म्हणून आतापर्यंत पाहायला मिळालंय या टीमचं. खऱ्या अर्थाने विपुल पिलेला यांची गोलंदाजी आणि गौतम वावरे यांची गोलंदाजी अतिशय चांगली पाहायला मिळाली होती कालच्या दिवसामध्ये. 2 बॉलचा खेळ पाहायला मिळते. पुढील बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला नरेशच्या माध्यमातून. 1 धाव तर परिपूर्ण पाहायला मिळते. 2 धावेचा प्रयत्न आणि यस डेफिनेटली 2 धावा परिपूर्ण करताना संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या अंकावरती. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड हे पाहायला मिळतंय. चांगल्या अनुषंगाचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलंय आणि आज देखील पाहायला मिळेल नो डाऊट. मोठा प्रहार लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका. डीपमध्ये फिल्डर तैनात आहे विराज पवार. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. धावगती 2ने पुढे जाईल. नरेश सिंगल डबलचं प्राधान्य देतोय आणि असावं. म्हणतात ना की आपल्या बॅटमधून जेव्हा मोठी धावसंख्या येत नसते षटकार चौकार येत नसतात एका साईडने विकेट जातात तेव्हा क्रिकेटमधील ऑक्सिजन काय तर सिंगल आणि डबल आणि ते सिंगल डबल या ठिकाणी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. धावसंख्या 8 धावा 8 रन्स. लेट कट केलंय. डीप फिल्डर आहेत अजय धानबा. मिळेल फक्त 1च धाव. एका धावेच्या माध्यमातून 9 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर या षटकातील 5 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. 11 चेंडू पॉवर प्लेचे आपण पाहिलेत. हा शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या बंधनाचा. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. 1 धाव येईल का? यस वाईड हा बॉल पाहायला मिळतोय. वाईडच्या माध्यमातून मिळतील 2 धावा आणि या 2 धावींच्या माध्यमातून स्कोरबोर्ड पुढे जाईल. मैत्री ग्रुप केळवा रोड या टीमचं 11 रन्स 11 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सन्माननीय विदेशजी लहांगे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि त्यांचं आपण करूया डे 5 मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. शुभ सकाळ साहेब. गुड मॉर्निंग. डीपमध्ये फिल्डर तैनात. फेकी प्रॉपरली. तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. संदीप जांबाज साहेबांचा फिटनेस या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळतोय. मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून 6.50 या सरासरीने धावांची गती. 13 धावा 1 गडी बाद. मैत्री ग्रुप केळवा रोड.
नवीन फलंदाज संदीपजी आंबात साहेबांचे बंधू उमेश आंबात त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. PTAPL आणि खैरापाडा येथे ॲज अ स्कोरर म्हणून त्यांनी कार्य निभावलं होतं. एक शांत स्वभाव उमेश यांचा पाहायला मिळतोय. मन मिळावू स्वभाव, एक चांगले क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांना आपण पाहिलं आहे. PTAPLमध्ये खेळताना एकलव्य या टीमच्या माध्यमातून त्यांना पाहिलं होतं. यावेळेस मोठा प्रहार केलाय जरूर, चेंडू हवेमध्ये, विकेट किपर धावत आहेत. यावेळेस कॉलिजन झालंय, कॉलिंग नव्हतं यावेळेस. आणि दोन क्षेत्ररक्षक दीपक जाधव आणि रोहन गोवारे एकमेकांना भिडले होते, परंतु या ठिकाणी आय एम ओके हे सिग्नल दिलं, जीवदान मिळालंय. उमेशला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. येथून उमेशला चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी. जयेश भोईर संधी उपलब्ध करून देणारा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट मिळवला. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. उमेश अंबात यावेळेस पुन्हा संधी मिळते. अजय भोईर चुकी करणार नाहीयेत. सॉफ्ट डिसमिसल, विकेटचं बटन, फॉल ऑफ द विकेट. नवीन फलंदाज आदरणीय सुनीलजी सुरुम यांना आपण पाहत आहेत. एक चांगले क्रिकेटपटू आणि चांगले व्यक्तिमत्व, गेली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहेत, एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. आणि जेव्हा जेव्हा संकट आलंय संघावरती, मैत्री ग्रुप केळवा रोड टीमवरती, तेव्हा तेव्हा ते नेहमीच संकट मोचक देखून बनलेले आहेत. परंतु या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल. चला थोडीशी घाई करा प्लीज, विलंब करू नका. धावसंख्या 15 धावा, 3 गडी बाद. मैत्री ग्रुप केळवा रोड या टीमची. पुन्हा जयेश भोईर टू सुनील सुरोम. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये राहिला आहे, परंतु यावेळेस सोपा झेल सोडला गेला. विकेट किपर यांच्या माध्यमातून जीवदान मिळालं या ठिकाणी फलंदाजाला. पहिल्या चेंडूपासून ते या चौथ्या चेंडूपर्यंत संधी उपलब्ध करून दिलेली आहे या गोलंदाजाने. पहिला चेंडू क्लीन बोल्टच्या माध्यमातून विकेट, दुसरा चेंडू 2 क्षेत्ररक्षक एकमेकांना भिडले, तिसरा चेंडू झेलबाद आणि चौथा चेंडूही झेलबाद झाला असता. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये संधी उपलब्ध करून देणारा गोलंदाज म्हणून पाहायला मिळतोय जयेश भोईर. पुन्हा पुढील बॉल, यावेळेस पूल केले गेल्या बॉलला. डीपमध्ये फिल्डर तैनात, मिळेल फक्त एकच धाव. सुनीलजी सुरुम यांचा अकाउंट ओपन झाला या एका धावेने आणि संघाची धावसंख्या 16 धावा, 3 गडी बाद पाहायला मिळत आहेत. जयेश भोईर आतापर्यंत जबरदस्त प्रदर्शन करताना 11 चेंडू जयेशच्या माध्यमातून हाताळून झालेत. त्याच्यामध्ये 3 विकेट त्यांनी मिळवलेत
आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. चांगली इकॉनॉमी मेंटेन करतोय आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना विकेट मिळवतोय, पार्टनरशिप ब्रेक करतोय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3चा आणि जयेश भोईरच्या 2 षटकाचा स्पेलचा अगदी शेवटचा बॉल. याही वेळेस संधी आहे चेंडूवरती आणि आता मात्र चुकी होणार नाहीये. विकेटचं पतन पाहायला मिळेल. नरेश जो सलामी वीर होता त्यालाही तंबूमध्ये या ठिकाणी परतावं लागलंय. खूप छान पद्धतीने 4 विकेट्स आतापर्यंत मिळवताना 12 चेंडू मागे फक्त 6 धावा खर्च करताना जयेश भोईर सांगतोय की का पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचं पहिलं पर्व मी गाजवलं. हे मैदान खूप मला आवडतं. याच मैदानावरती विजय मामा सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये मेगा फायनलमध्ये पोहोचलेला संघ पाहायला मिळतोय. छान पद्धतीने आतापर्यंत ही गोलंदाजी पाहायला मिळाली. नरेश पठारी मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी नवीन बॅटर जो पाहायला मिळतोय. मैत्री ग्रुप केळवा रोड या टीमच्या माध्यमातून 16 धावा 4 गडी बाद 3 षटकानंतर येथून चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळावं लागेल. रतीश जाधव येतोय गोलंदाजी करण्याकरिता. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. प्रिव्हियस इयरमध्ये 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये ज्याने 4 षटकांच्या ओव्हरमध्ये फक्त 24 चेंडू असतात, परंतु 21 चेंडूमध्ये ज्याने शतकीय खेळी केली आणि ज्याचं नाव भिवंडीमध्ये गाजलं, जे प्रमोद सरांनी उल्लेख केला की चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याचं नाव घेतलं गेलं होतं. जयेश भोईर प्रिव्हियस इयरचा जो शतकवीर पाहायला मिळाला होता. 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये 21 बॉल 108 धावा करणारा बॅटर. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने रतीश जाधवचा पाहायला मिळतोय. 16 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. छान पद्धतीने लाऊड अपील. यास फिंगर इज गॉन नाव. अंपायर नाव. विकेटचं होतंय पतन. आणखीन एक फलंदाज डगआउटच्या दिशेने परतताना आणि हा 5वा धक्का मिळतोय. इंटरव्ह्यूल विकेट गॉन. नितिकेश या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना जो 7व्या क्रमांकावरती पुन्हा रतीश जाधव. जबरदस्त. नितिकेश आल्या आल्या पहिल्याच बॉलवर त्याने केलाय प्रहार आणि बॉलला पाठवलंय आजच्या दिवसातील पहिला षटकार. फटकेबाजी करू शकतो. याही वेळेस आक्रमण केलं. याही वेळेस डीप मध्ये फिल्डर फक्त दर्शक बनून पाहत राहील. नितिकेश ऑन फायर नाव. षटकार आणि चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला आहे आणि धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते धाव फलकावरती. 26 धावा 26. ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आला हा बॅटर. गरज होती टीमला या धावांची आणि त्याच्यामध्ये तो मजल मारतोय. यावेळेस तेच थरारा चेंडू होता. फ्लाइंग स्लिपमध्ये 1 धाव घेण्याचा परिपूर्ण प्रयोग पाहायला मिळाला.
एकेरीच्या माध्यमातून 27 धावा या धाव फलकावरती जॉईंट होताना षटक क्रमांक 4 मधील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ होताना पाहायला मिळतोय. यावेळेस एक धाव परिपूर्ण करताना फलंदाज नरेश पठारीला आपण पाहत आहेत. धावसंख्या 1 पुढे जाईल. 4 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. 28 धावा धाव फलकावरती. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. केलं गेलंय. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी धावसंख्या 28. 4 षटकानंतर पहिला चेंडू वेगवान हाताळण्याचा प्रयत्न आणि थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. यस बाईटच्या माध्यमातून एक धाव मिळते. राकेश राऊत सर चा निर्णय पाहायला मिळतोय. 1 रन ॲडेड टू स्कोर बोर्ड अँड स्कोर इज 29 नाव. 29 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नितिकेश ज्याने मागच्या ओव्हरमध्ये कहर केला फलंदाजीमध्ये तोच बॅटर यावेळेस एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. थोडंसं फंबलिंग राहिलं आणि या 2 धावा नितिकेश कंप्लीट करताना स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय. मैत्री ग्रुप केळवारोड टीमचं 31 धावा 31 रन्स हे धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नितिकेश आत्तापर्यंत 4 चेंडू मागे 13 धावेची खेळी करतोय. आपल्या टीमसाठी महत्त्वाचं योगदान तो देतोय. याही वेळेस 3 परफेक्ट यॉर्कर आत्तापर्यंत पाहायला मिळालेत. ॲज अ बॉलर प्रतीक सातवीच्या माध्यमातून एकाच धावेवरती पॉपिंग क्रीजमध्ये थांबवलंय फलंदाजांना. 32 धावा धाव फलकावरती. मैत्री ग्रुप केळवे रोड या टीमची टोटल पाहायला मिळते. 5वं षटक मार्गस्थ जे पाहायला मिळते. यानंतर जो सामना पाहायला मिळेल अष्टविनायक नंडोरे विरुद्ध साई सावली शिगाव. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. यापुढे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकच धाव मिळते आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 33 या अंकावर जाऊन पोहोचली जाते. 33 धावा धाव फलकावरती. खूप छान पद्धतीने गुणलेखन आशिषजी कडू यांच्या माध्यमातून पुढच्या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये ते पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. चांगल्या पद्धतीने झेल परिपूर्ण हा पाहायला मिळाला शॉट थर्डमॅनमध्ये आणि विकेट मिळतोय. आणखीन एक धक्का जो इनफॉर्म बॅटर होता नितिकेशला या ठिकाणी डगआउटमध्ये पाठवलं जात आहे. 6वा धक्का मिळतोय आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 33 या धावसंख्येवरती 6वा गडी बाद. हॅलो 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 चेक. हॅलो 33 धावा धाव फलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला या ओव्हर नंतर आपण पुकार देऊया साई सावली शिगाव आणि अष्टविनायक नंडोरे. 33 धावा धाव फलकावरती आणि 6 विकेट आतापर्यंत पाहायला मिळालेत. नवीन गोलंदाज मनोज बाबर गोलंदाजी करण्यासाठी येतोय युवा मासवण या टीमच्या माध्यमातून. 6वं आणि अंतिम षटक. 33 रन्स 33 धावा. नरेश पठारी फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. कशा पद्धतीने ते फलंदाजी करतील
पहिला बॉल चांगल्या पद्धतीने उडवले, बॉलला स्ट्रेटला फटका खेळलाय, डीपमध्ये फिल्डर आहेत आदरणीय प्रीतमजी घरत सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक दिग्गज समालोचक व्हॉइस ऑफ पास्तळ अँड व्हॉइस ऑफ बोईसर सर आपल्या या 5व्या दिवसामध्ये कैलासवासीय दिनकर माधव पिलेना स्मृती चषकामध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत, शुभ सकाळ. धावगती आहे 35-35. पुन्हा मनोज यावेळेस गती थोडीशी कमी केली होती, डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, जिथे एक धाव होती तिथे मिळतील 2 धावा डेफिनेटली, आणि या 2 धावींच्या माध्यमातून धावगती जाऊन पोहोचते 37 धावा या धाव फलकावरती. साई सावली शेगाव टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं आहे. पुन्हा मनोज यावेळी चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह केल्या, बॉलला डीपमध्ये फिल्डर तैनात. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होतील का? यस, डेफिनेटली एकाच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळतील. धावांची गती 1ने पुढे जाईल आणि 38 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ हा शिल्लक अवस्थेमध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, प्लेड अँड मिस. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 38 आतापर्यंत धावांची संख्या ही पाहायला मिळते. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि यानंतर आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय, चेंडू जातोय वाईडिश लॉंगॉनला. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण करताना संघाचं टोटल धावसंख्या 40 धावा धाव फलकावरती परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 35 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. आता 36वा चेंडू पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज मनोज गोलंदाज मार्कवरती. समोर योगेश. अंतिम बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. षटकाची झाली समाप्ती. 6 षटकानंतर प्रथम फलंदाजी करताना मैत्री ग्रुप किळवा रोड संघ जाऊन पोहोचतोय 40 या अंकावरती आणि 41 धावेंचं लक्ष ठेवण्यात आलंय. 41 रन्स टू विन. साई सावली शिगाव टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी यायचंय. चेक. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉससाठी. अगदी विदेशजी साहेब आपल्या सोबत जुडले जातील टॉस बॉक्समध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. अगदी आपण बघू शकता तुमच्याकडे शेड्यूल पाठवला जातो, अगदी टायमिंग दिला जातो. वेळेवर येणं गरजेचं आहे. डिसिप्लिन ज्याप्रमाणे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखवतात, मैदानाच्या बाहेर देखील दाखवणं गरजेचं आहे. या दोन्ही कॅप्टन टॉससाठी. हॅलो. साई सावली शेगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय मिनिटजी पाटील साहेब, आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि व्यासपीठावरूनच मॅचचा आनंद घ्यायचा आहे. कालच्या दिवसात देखील साहेब या ठिकाणी पाहायला मिळाले होते. या आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, जेथे जॉईन झालेत आदरणीय प्रीतमजी गरज सर. धन्यवाद राऊत सर. छाप आणि छाप आलेला आहे. अष्टविनायक नंडोरे संघाने नाणेफेकीचा सर. टॉस जिंकलाय, काय घेणार? फिल्डिंग. घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असताना थोडा दबाव असतो. काय म्हणणार, टीमची तयारी कशी आहे? चांगली आहे. या मैदानावर डेली प्रॅक्टिस करतात? हा. घरचं पण जास्त उत्तर देत नाही आहे, शॉर्ट फॉर्ममध्ये. बॅटिंग फिल्डिंग आहे ना, किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50 धावाच्या आतमध्ये कमी असेल. या अगोदर या स्पर्धेमध्ये किंवा या मैदानावर तुम्ही स्पर्धा जिंकली आहे? हो, जिंकले आहेत. बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी.
टीमच्या कॅप्टनकडे जाऊया. आपण टॉस गमावलाय, आपण जिंकला असता तर काय घेतलं असतं? पहिले फिल्डिंग घेतली असते. आता बॅटिंग आलेलं आहे, किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल? 80 परत. कोण असे फलंदाज असतील जे 80 धावा तुम्हाला बनवून देतील? परेश, भावेश आणि महेश. अगदी बघायला गेलं तर या मैदानावर हे आयोजन नियोजन दरवर्षी होतं. या आयोजनाबद्दल, कोर कमिटीबद्दल तुम्ही काय म्हणणार? खूप चांगलं आयोजन नियोजन आहे. बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी. अगदी आपण बोलतो टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, टॉस जिंकलाय अष्टविनायक नंडोरे संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. ओर टू कॉम्बॉक्स. चाळीसच धावा दिल्या आणि पॉवर प्ले मध्ये आता हात खोलताना पाहायला मिळते. इनफिल्डच्या वरून खेळलेला आहे, प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं, थोड्या वेळ हवेमध्ये होता, आधी क्षेत्ररक्षक नाही पोचू शकला. 2 धाव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल 8 धावा. सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच पाहायला मिळत आहेत आणि टेनिस बॉल असल्याकारणाने थोड्या धावा असणं गरजेचं आहे, किमान 55-60. चेंडू मात्र यावेळेस चांगला हाताळलाय. टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना क्लोज किपिंगच्या भूमिकेत यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी विशाल, अगदी ज्याप्रमाणे म्हटलं जातं तुमच्याकडे एक प्रॉपर कीपर असणं गरजेचं आहे. गोलंदाजाला प्रॉपर क्रिपरची देखील गरज असते. ऑन साईडला फटका तर खेळलाय, प्रॉपर टायमिंग नाही झालं, शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवला जातोय. 1 धाव पूर्ण केली. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकता आज गुरुवारचा दिवस, जे साईबाबाचा दिवस येताना अगदी आपण पाहू शकतो बोईसरच्या भागामध्ये पदयात्रा पालखी मात्र आज निघाली आहे बोईसर भागातून. रोज इरादे बनते बन के टूट जाते हैं, रोज इरादे बनते हैं बन के टूट जाते हैं, शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. ओम साईराम. अगदी आपण पाहू शकतात बॉल येतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतात पागदरे नेटवर्क्स आणि श्री लाईव्हची टीम आमच्या समवेत जोडली जाते. अगदी श्री लाईव्हचे प्रोप्रायटर चिरागजी मेहर यांचं देखील स्वागत आहे. कॅमेरामॅन सुमित याचं देखील स्वागत आहे. 2 सलग डॉट बॉल आलेत. पहिले षटक इकडे समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. देऊया संधी आपण डीजेला पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. मजा येणार आहे कारण की याच भूमीतील याच गावातील अगदी आपण पाहू शकतात याच गावचे सुपुत्र मैदानामध्ये खेळताना दिसतील. अष्टविनायक नंडोरे टीम ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय, फिल्डिंग निवडलेले आहे. समोर आहे शिगाव संघ. अगदी आपण पाहू शकतात कालच्या दिवसामध्ये केळवा संघ एक पाहायला मिळाला. आज देखील सकाळच्या सत्रामध्ये
केळवा संघ पाहायला मिळतंय, केळवा रोड संघ पाहायला मिळतंय. मैत्री ग्रुप धाबा मात्र बनले आला नाही आणि आज मात्र बघायला गेलं तर डिफेन्स करत असताना 41 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 9 झाले. चांगली गोड सुरुवात झालेली इकडे युवा मासवण संघाची. स्ट्राईकला फलंदाज ज्याच्या बॅटमधून सुरुवातीला पहिला बॉलला षटकार आला होता. सुपर बॉल आहे, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय काऊ कॉर्नरला. यावेळेस एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी तिकडे फंबल पाहायला मिळाला आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11-11 स्कोर कार्डवर 29 बॉल आणि 30 धावेची गरज. कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2025 पर्व 3 आणि आजचा 5वा दिवस, गुरुवारचा दिवस. पहिली मॅच, स्कोरबोर्ड 11. लोअर फुलटस. काय प्रयत्न होता, क्या बात आहे. अगदी मात्र बघायला गेलं तर जो रिॲक्शन टाईम असतो तो कमी असतो. वेगाने चेंडू तुमच्याकडे ट्रॅव्हल होतो. गोलंदाजाचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. फ्लेक्सिबिलिटी इथे पाहायला मिळाली गोलंदाजाकडून. सुप स्टॉप केलेला आहे. कॅच झाला असता तर या स्पर्धेतला सर्वात चांगला कॅच पाहायला मिळाला असता. डॉट बॉल. तिसरा बॉल घेऊन तयार गोलंदाज. यावेळेस फटका चांगला आहे, मिड विकेटला क्लिअर करणार. आउट ऑफ द पार्क. 6 धावा एसडीजे. सतरा 17 स्कोर कार्डवर. अगदी कालच्या दिवसामध्ये देखील पहिली मॅच फिल्डिंग करणाऱ्या टीमने सहजरित्या जिंकली होती. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये देखील आतापर्यंत चित्र असं दिसतंय की बॅटिंग टीम ड्रायव्हिंग सीटवर आहे, म्हणजे मासवण संघ. आमचे साथी समालोचक म्हणजेच राहुलजी धनवा सर यांच्या गावची टीम आपल्याला पाहायला मिळते, जिथे ते मात्र खुश आहेत, आनंदी आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, आपण बघू शकतात. कोणताही खेळाडू असो, प्रेक्षक असो, गावचा संघ जिंकतो तेव्हा त्याला अभिमान वाटतो गावाविषयी. चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र चेंडू गेलाय कीपरच्या हातामध्ये. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 4. 2 डॉट, षटकार डॉट, असं सध्या तरी आपण बघू शकतात. दुसरं ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा आणि इकडे मात्र उंचच गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चूक करणार नाही चुकी. पहिला झटका लागतोय मासवण संघाला. एसडीजे मास्टर. जयेश. पालघर तालुका आदिवासी समाज. अगदी या जी स्पर्धा झाली होती, जी लीग झाली होती, त्या लीगचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणी घेतला होता? तो जयेश. पालघर जिल्ह्याची होती अगदी आदिवासी प्रीमियर लीग. त्या लीगमधला हा सर्वोत्तम खेळाडू जयेश पाहायला मिळाला आणि आल्या आल्या सूर्यकुमार यादव स्टाईल चेंडूला पाठवलाय. चौकार. 4 धावा एसडीजे. होण्यासाठी तयार आहेत. 2 बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. की उजवा एक डावा जेव्हा कधी समोर येतो आपल्याला युसुफ पठाण आणि इरफान पठाण आठवतो. जी भावाची जोडी इंटरनॅशनलमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सध्या तरी बघायला गेलं तर अजय अजूनही खातं खोललेलं नाही. 2 डॉट आलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. 24 बॉल आणि 20 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर नरेश आपल्याला पाहायला मिळतोय.
म्हणजे क्वालिटी क्रिकेट आहे मासवण टीमकडे, जिथे आपण बघू शकतात जयेश भोईरसारखा ताकदवान खेळाडू त्यांच्या टीममध्ये आहे. त्यानंतर अजय भोईर त्यांचे बंधू, सरळ स्ट्रोक खेळला आहे, फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवता आला नाही. जे विदेश साहेबांचा फोटो अगदी आपण बघू शकतात, नंडुरे गावचे टी शर्ट जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विदेशजी लहांगे प्रत्येक वर्षी मात्र नंडुरे संघाला टी शर्ट स्पॉन्सर केलं जाते. आपण पाहू शकतात एक दिलखुलास व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व पाहायला मिळते. ओहो, इकडे मात्र आपण बघू शकतात लगोरी समोर होती, उडवता आली नाही. आणि यावेळेस कारण की थोडं एक स्टंपच जाऊ लगभग दिसत असतो ज्या रेंजला तो उभा होता. एक धाव मिळाली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23 धावा धाव फलकावर. 23 झालेले आहेत. 18 धावेची गरज आहे. चेंडू फेकून झाले 2. गोलंदाज नरेश आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले संपल्यानंतर डाव्या हाताचा फलंदाज मात्र आलाय समोर. फुलटस बॉल, मिस टाइम. पुन्हा एकदा मात्र बघायला गेलं तर क्रॉस बेटेड घुटण्यावर टच करून मात्र खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे फसलाय. विकेटचं पतंग. कमॉन डीजे मास्टर. अगदी या मॅचला बघायला गेलं तर तेवढं जास्त नुकसान देणारं नाही आहे जर विकेट आला ह्या बॉलला, कारण की टार्गेट छोटा आहे. 18 धावेचीच गरज आहे. पराग आलेला नवीन फलंदाज, एक डाबा फलंदाज केला, दुसरा डाबा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, परंतु पंच सांगतायत जास्त बाहेर गेला ऑफस्टम्पच्या टप्पा पडल्यावर. अगदी ॲक्युरेट अपडेट पंचांकडून डिसिजन येत असताना व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड 24 स्कोर कार्डवर. आता जिंकण्यासाठी पाहिजे 17 धावा. सकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण बघू शकतात कोणी येऊ नाही येऊ, परंतु स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री विजयजी तरे साहेब अगदी वेळेवर इकडे उपस्थित होत असतात. त्यांचं देखील स्वागत आहे. आता स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. कमालीचा मात्र चेंडू हाताळला जातोय. चोवीस झालेले आहेत. 17ची गरज आहे. तिसरं षटक बरगस्त. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हर देखील 9 ते 10 धावा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉल. ती लाईन चेंज करावी लागते जेव्हा कधी डावा आणि उजवा समीकरण गोलंदाजाकडे समोर असतो, तेव्हा मात्र आपण बघू शकतात दोन्ही एंडने जेव्हा चेंज होत राहतात तेव्हा मात्र लाईन लेंथ बदलावी लागते. जास्त ऑफस्टमच्या बाहेर जातोय गोलंदाज आणि इथे मात्र व्हाईट बॉल आलाय. 25 धावा धावफलकावर. चांगला बॉल आहे, मात्र खोलवरचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजनला चेंडू अडवला जातोय. एक धाव पूर्ण केली. पराग आणि पराग सोबत जयेश आपल्याला पाहायला मिळते. जयेशने आलेल्या पहिल्याच बॉलवर चौकाराने आपलं खातं खोललं. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 26 स्कोर कार्डवर. 15 धावेची गरज आहे. अगदी आमचे गुणलेखक आता मात्र मैदानामध्ये उतरण्यासाठी सज्ज आहे. अष्टविनायक नंडोरे टीम. शॉर्ट बॉल होता, टॅप केलाय. या बेस एक धाव मिळणार. 38 सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. आज मात्र थोडं नाराज केलं मित्र ग्रुप केलवा रोड संघाने, जिथे फलंदाज त्यांचे आपल्याला पाहायला मिळाले विफल झाले. आज 3 षटके इकडे संपुष्टात आली. 9च्या सरासरीने 27 धावा. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 14ची गरज. जय. गोलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळते, जिथे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 14ची गरज आहे. रिलॅक्स सध्या तरी मासवण टीम आहे, कारण की गोलंदाजाने केले कमाल.
जिथे मात्र सोपं टार्गेट आणि फलंदाजाने देखील चांगली फलंदाजी केलेली आहे. शॉर्ट बॉलला अगदी यावेळेस फटका सजवलाय. लॉंग लेग रिजनला चेंडू चाललाय, बाउंड्री लाईन पार, चौकार. यस डीजे. त्यांचा फेवरेट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग लेगला हा चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. 31 धावा. ह्या धावफलकावर 10ची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अगदी खेळायचं होतं कव्हरच्या ठिकाणी, परंतु एज लागली. चेंडू गेलाय लॉंग ऑन रिजनला. एक धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड 32. 32 धावा. धावफलकावर 9 धावेची गरज. अजय हा गोलंदाज पाहायला मिळतोय. फक्त 9 धावेची गरज आहे 16 बॉलमध्ये. कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. चांगला बॉल आहे. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. इथून मात्र एक तर नक्की मिळणार आणि पंचाचा इशारा वाईट बॉल देखील येतोय. तीन ते 4 वाईट चेंडू देखील हाताळले आहेत. आता फक्त 7 धावेची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये केळवा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. सुपर 8मध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु एक खूप चांगला खेळ देखील पाहायला मिळाला. लकीचे जे 2 षटकार, 2 बॉल 11ची गरज असताना सुपर ओव्हरचा तो खेळ होता. 2चे 2 चेंडू आउट ऑफ द पार्क केले. ही देखील एक आठवण राहिली या स्पर्धेची. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 36 धावा धावफलकावर. 5 धावेची गरज आहे. बघूया MS धोनी स्टाईल फिनिश होईल का. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू चाललाय यावेळेस पॉईंटच्या भागामध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. डीपमध्ये मात्र चेंडू अडवला जातोय. 2 धावा पुन्हा एकदा अंकित केला जात आहे. 2 धावेने स्कोरबोर्ड 38. 3 धावेची गरज आहे. चला अष्टविनायक नंडोरे टीम आपण तयार राहायचं आहे. टॉस आपण जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी शिगवा संघाला विनंती असेल आपण खेळाडू कक्षाकडे यायचं आहे. यावेळेस फिनिश. खेळ खल्लास. इथे आपण बघू शकतात मॅच विन केलंय टीम युवा मासवनने. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. यस डीजे.